नमस्कार मंडळी, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आज चाललो आहे अंजनेरी गडावरचा रस्ता काय माहीत नव्हता मला. मग घेतले तिघजण जोडीला, म्हटलं चला. आणि पोरं एवढी चपळ होती का मी एक व्हिडिओ काढता काढता ते डायरेक्ट पुढं डोंगराच्या पायथ्याला जाऊन पोहोचले. त्यांच्या मग हळूहळू डोंगर चढलो आणि या ठिकाणाहून व्ह्यू असा भारी दिसत होता. थोडा थांबलो आणि आपल्याला जायचं आहे आता ये दरीवाटा. तर या ठिकाणी जाम दगड आहेत आणि पावसाळ्यात कंटिन्यू पाणी चालू राहतं येड्या. तर याच्या वाटात चढायला लागत आहे कारण दुसरीकडून मग जागाच नाही आणि थोडी जागा कठीण आहे तिकडून. त्याच्यामुळं मग हेच दरवाजा वाटा जाता. हळूहळू चढलो वर आणि फायनली एकदाशी डोंगरावर आलो वर. आणि थोडासा पुढं आलं ना तर इथं खडकावर टाकं कोरेला आहेत. तर याच्यात पियासाठी पाणी राहतं. तर लोक येडं आले ना थोडंसं बसता, पाणी पिता, जेवण वगैरे करायला पाण्याची सोय होते आणि मग पुढच्या वाटेला चालू लागता. डोंगरावर एवढा धुका होता तर पुढचा काही दिसतच नव्हता. खाली इथं दरे आहे तर ते सुद्धा दिसत नाही पुढं. पोरं चालली ते पुढं पुढं आणि मग त्यांच्या मागं चाललं तर गडावर एवढी हवा होती. त्याच्यामुळं मग व्हॉइस ओव्हरच घेतला आपल्या व्हिडिओमध्ये, कारण हवेमुळं आवाज क्लिअर येत नाही. त्याच्यामुळं मग व्हॉइस ओव्हरच केला. गडावर असं रस्त्याने कारवा या पुरं दाट बँचत चालायला भेव वाटायचा, पण पोरा एवढे बँचत आवडे उचकार्यातून चालत आले काय सांगायचा. मला असं वाटलं तर कशाला आलो इकडे, बरा होतो घरी. माझीच गांड मस्ती होती गडावर जायची. बाई जिरली माझी बास. पण आहे ना आलो त्याही बरा झाला, कारण काय सांगू का, घरी बसून असा नजारा ना बघायलाच भेटला नसता मला. एक वेळेस तुम्ही या, एवढं भारी सीन भेटतंय बघायला काय सांगू. तर आता या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी देवस्थान आहे. तर एवढं चप्पल काढून ठेवायची आणि पाया पडून मग पुढं जायला लागत आहे. या देवस्थान सोडला का मग थोडा पुढं आलो ना पोटदुखी लागत आहे. पोटदुखी म्हणजे ती नाही, ही एक गावच्या लोकांची प्रथा आहे. एवढं लांबून डोंगर चढून येतो तर पोटात कळा उठू नये त्यासाठी एक मान्यता आहे का दगड फेकला का पोटात कळा उठते नाही. तर अशा काही जुन्या प्रथा रूढी या पाळाव्या लागतात, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. तर 8-9 किलोमीटर चालून आलो. तर अजून राहिलाय थोडासा 1-2 किलोमीटरचा. धुक्यामुळं काय पुढचा दिसत नाही आणि फायनली पोहोचलो आपण मंदिराजवळ. तर गर्दी जास्त असल्यामुळे व्हिडिओ काय काढले नाही. दर्शन गेला आणि पायऱ्या वाटा खाली उतरायला निघालो. मग या ठिकाणी एक गुफा आहे, तर ते गुफेत दर्शन घ्यायला गेलो. आणि या ठिकाणी ना लोक काय करता येता त्या नाव लिहून जाता. तर असा नाही करायला पाहिजे माझ्या मते. मध्ये जायला पुरा वाकून जायला लागत. तर तेवढे एक देवीची मूर्ती आहे. दर्शन गेला आणि इकडे एक गुफा आहे, तर तिकडं चाललो दर्शन घ्यायला. या ठिकाणची रील लय व्हायरल झाली ती. मग म्हटलं चला त्याला दर्शन घेऊन या. तर अशी काही गुफा आहे. तर मध्ये अंजनी मातेची मूर्ती आहे, जाऊन बघू मध्ये आपण.
देवीचं दर्शन गेलं आणि पुढं काही देवळं होती छोटी छोटी, तिकडे गेलो दर्शन घ्यायला. दर्शन वगैरे घेऊन मग निघालो हळूहळू पायऱ्यान खाली घरी. आज रविवार होता त्याच्यामुळे गडावर लय गर्दी होती, त्यामुळे दर्शन काही व्यवस्थित झालं नाही. पुढच्या वेळेस निवांत येऊ आणि निवांत दर्शन घेऊ. जर तुम्ही येत असाल अंजनेरी ट्रेकला तर माकडापासून सावधान. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.